आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। शनिवार को कल्याण कोर्ट में आयोजित लोक अदालत में बड़ी संख्या में नागरिक अपनी अपनी समस्याओं का समाधान ढूंढने पहुंचे थे। उन्हें उम्मीद थी कि लोक अदालत में उनकी समस्याओं का निपटारा किया जाएगा। कई लोग तो अपनी नौकरी से छुट्टी लेकर यहां पहुंचे थे, लेकिन निराशा हाथ लगी। हाउस टैक्स, आरटीओ समेत कई मामलों की सुनवाई के लिए लोक अदालत का आयोजन किया गया था, मगर अधिकांश नागरिकों की समस्याओं का कोई ठोस हल नहीं निकल सका। इससे आहत होकर नागरिकों ने जमकर अपना गुस्सा मीडिया के सामने निकाला। उनका कहना था कि समाधान के बजाय उनका कीमती समय और छुट्टी दोनों व्यर्थ हो गए। उन्होंने मीडिया के सामने नाराजगी जताते हुए कहा कि यदि कोई हल ही नहीं निकलना था तो इस तरह के आयोजन का कोई औचित्य ही नहीं था। बाहेर काढा धक्का आणि काय ते भांडण करायला नाही आलो आम्ही। सगळे आमचेच भाऊ बोलले। आज 13 तारीख आहे, आज 13 तारीख आहे। अख्खा भारतामध्ये लोक अदालतचा चालू आहे कार्यक्रम। आज आम्ही सर्व इथे लोक अदालत मध्ये आलो होतो आणि प्रत्येकाचं जे काय बँक लोन, लाईट बिल, टॅक्स जे काय असेल कमी जास्त करून ते क्लिअर होऊन जाणार होता इथे। पण इथे अख्खा पब्लिक आले आणि इथे बोलतात आम्ही 1 रुपये कोणाचं काय कमी करणार नाही आणि काही माफ होणार नाही आणि तुम्ही जर नाही ऐकलं, पूर्ण नाही भरलं तर आम्ही तुम्हाला नोटीस पाठवू, त्याच्यानंतर आम्ही जप्तीची कारवाई करू। पण लोक अदालतचा हा नियम आहे का? लोक अदालत कशासाठी आहे? लोक अदालत त्यासाठी आहे की बाबा मायनस प्लस जे काय गोरगरीब असेल कमी जास्त करून तुम्ही क्लिअर करा। लाईट बिल, पाणी बिल, टॅक्स जे काय असेल, बँकेचं जे काय लोन असेल तुम्ही भरा आणि क्लिअर करा। आम्हाला तुम्हाला 10 दिवसात 15 दिवसाचा टायमिंग देतो किंवा महिनाभरचा। हा लोक अदालतचा नियम आहे। पण इथे काहीच नाही, इथे फक्त धमक्या देतात की तुम्ही जर नाही भरले तुम्हाला नोटीस पाठवणार आणि तुमची प्रॉपर्टी आम्ही जप्त करणार। म्हणजे कोणाच्या 10-20 हजाराचा टॅक्स असेल, लाईट बिल असेल तर त्याचे 25 लाख, 30 लाख, 50 लाखाचा फ्लॅट, रूम जे काय हे लोक जप्त करतील। धमकी कोणी देते तुम्हाला? धमकी इथे जे आहेत, जे आलेले आहेत ते आम्ही आलो होतो, आम्हाला नोटीस पाठवलं होता बाबा लोक अदालत आहे, तुम्ही लोक अदालत मध्ये या, नोटीस घेऊन तुमच्या काय असेल कमी जास्त करून तुम्ही क्लिअर करा। हा, जे काय माफ करते नाही तुम्ही भरा। आम्ही त्यासाठी लोक अदालत मध्ये आलो होतो की बाबा जे काय असेल आम्हाला सवलत द्या, कमी करा आणि आम्ही भरू जे काय असेल, यासाठी मी सर्वजण आलो होतो। पण इथे तो नियम नाहीच। कोर्टच्या बाजूला जोशीबागेत राहतोय। एक लोक अदालतची नोटीस आलेली होती, जो प्रॉपर्टी टॅक्स बद्दल माझा 2 वर्षाचा टॅक्स थांबलेला आहे। मला 25,000चा टॅक्स आहे विथ इंटरेस्ट आणि फाईन बरोबर। तुमची काय मागणी होती? मला एवढंच आहे की लोक अदालत लावलं तर लोकांच्या सोयीसाठी लोक अदालत असते। जो कन्सेप्ट तुम्ही चालू केलेला आहे की जो लोकांना सोयी भेटल्या पाहिजे, तो कायदे सवलत भेटली पाहिजे त्याच्या हिशोबाने असते। आता मी पहिलीच लोक अदालत, त्याच्या आधी मी लोक अदालत बघितलेले जे ट्रॅफिक डिपार्टमेंटचे वगैरे असतात त्याचे फाईन, मोठमोठे फाईन कमी झालेले आहेत, मी बघितलेली आहेत। आज इथे 1 रुपयाचा आहे, त्यांना फाईन कमी करण्याचं इथे काही नाहीये। ते सरळ एकच सांगतं की तुम्हाला पूर्ण टॅक्स तुम्हाला भरायला लागेल। आणि आज इथे पूर्ण तुमची कोर्टाची टीम सकाळी लोक अदालत सुरू झाली तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही स्कीमचा फायदा घ्या। त्याची स्कीम काय तेच असं मला समजलेली नाहीये। मी तर टॅक्स भरणार नाहीये माझ्याकडून आता, तर माझ्याकडे पैसेच नाहीये। लॉकडाऊन मध्ये सगळ्यांची आज लोकांची हालत काय झालेली आहे सगळ्या जनतेला माहिती आहे। जॉब गेलेला आहे, माझी प्रॉपर्टी टॅक्स सील करायला येणार असेल तर ते टॅक्स सील करायला येऊ शकतो। किती आहे प्रॉपर्टी टॅक्स? मला 25,000 आहे विथ टॅक्स। पण ते फाईन पाठवलेलं आहे, नोटीस पाठवलेलं आहे जे टॅक्स
केलेलं आहे. त्याच्यावर जो फाईन आहे ना तो फक्त तुम्ही कमी करा, आमचं तेवढंच म्हणणं आहे. 2% फाइन लगाया है, वो भी चक्रवाढी ब्याज से साहूकार भी ब्याज वो ऐसे भी नहीं है. साल का पकड़ा गया तो 24% ब्याज होता है वो। ये 2% जो फाइन लगाया वो फाइन सिर्फ कम करो. ये सब लोग सोच गया है कि जो कुछ है अभी हम लोग को नोटिस आया, हम लोग का थोड़ा कम हो जाएगा, टैक्स लाइट बिल जो कुछ है यहाँ पे कम हो जाएगा, हम लोग थोड़ा कर सब लोग भर देंगे करके, इसलिए सब लोग ने काम धंधा छोड़ के यहाँ पे आए करके। लेकिन यहाँ आने पर इसका कोई मतलब नहीं निकला। और सबसे बड़ी बात ये है कि पब्लिक में अदालत का आज तक इन लोग को नियम नहीं मालूम है, लोक अदालत का नियम क्या है, इसलिए लोग बोल रहे हैं कि तुमको पूरा भरना पड़ेगा, लोक अदालत में 1 रुपए कम नहीं होगा। उसके बाद अगर आप लोग नहीं भरोगे आप लोग के पास नोटिस जाएगा, उसके बाद आपकी प्रॉपर्टी जब्त होगी। मतलब ये धमकी नहीं है। और ये देखो, अगर कोई सही बात गलत बात है सब लोग बोले सही है कि नहीं सही है, सही है। लोक अदालत मध्ये आम्हाला नोटीस आली होती आम्हाला महापालिका टॅक्स भरण्याबद्दल. आम्ही इथं आलो कमी करायला तयार नाही. लोक अदालतचा अर्थ काय एवढं लोकांना समजावून सांगण्यात यावं ही लोकांची आमची अपेक्षा आहे. आणि अभय योजना म्हणून जी आहे ती जाहीर केली होती त्याचे मूळ संपले असे बोलतात, पण अभय योजनेचा आम्हाला लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आणि कृपा करून महापालिकेने अभय योजना जी आहे त्याची मुदतवाढ द्यावी, त्याच्यामध्ये लोकांना जेणेकरून टॅक्स भरता येईल एवढीच आमची अपेक्षा आहे. आज आम्ही सर्वांनी इथे इच्छाही दाखवली की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स लगेचच्या लगेच भरायला तयार आहे, पण इथे अभय योजना ही पुढे चालू करत नाही आहेत. मॅडमना मी हाही प्रश्न विचारला की मॅडम मला लोक न्यायालयाचा अर्थ सांगा, लोक न्यायालय कशासाठी तुम्ही चालू करता आणि लोक न्यायालयाच्या मागे काय हेतू असतो, तुम्ही पब्लिकला काय इकडे बोलवून सांगता, काय सवलती देता. में इन्होंने आज के दिन में सबका टैक्स मतलब वो जो कुछ लगा है वो ये करने के लिए मतलब सेटलमेंट करने के हिसाब से मतलब हम लोग सब वही सोच के आए थे कुछ सेटलमेंट होगा, सब उन्होंने बडा ये सब लोग मिलेगा तर त्यासाठी ते बोलवलं होतं. पण इथे आल्यावरती हे लोक कोण ते केडीएमसीचे अधिकारी पण नाही आहेत आणि लोक अदालतवाले पण काही आपला निर्णय वर्डिक द्यायला इथे तयार नाही. आणि ते उलट असे बोलतात की आपल्याला तुमची प्रॉपर्टी इथे जप्त करणार, तुमची हे करणार ते करणार, नोटीस येणार, नोटीस आल्यावरती परत नोटीस येणार, तुमची प्रॉपर्टी जप्त करणार. लोक इथे दिवसाचे कामाचे खाडे करून हे करायला आले इथे की पैसे आपले काहीतरी आपल्याला सवलत भेटेल, काहीतरी हे भेटेल, पूर्ण पैसे भरायला लोक सर्व तयार होते. पण तरी पण हे इकडे 1 रुपया काही कमी करणार नाही या हिशोबाने यांचं अरेरावीची भाषा चालू होती. म्हणजे हे करणार आणि लोक अदालतचा निर्णय हा असला पाहिजे की काहीतरी समाधान भेटलं पाहिजे. तर इथे काही समाधान भेटलेलं नाही आम्हाला. इथे फक्त पूर्ण पैसे तुमचे आहेत ते तसे पूर्ण तुम्हाला भरायचे आहेत हेच सांगण्याचं इथे केलं. नोटिस आएगा, आपको सील करेंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे, ये सब लोगों ने अपना ये रखा, पर उन्होंने उसका भी पैसा कुछ ये नहीं करने का ये किया. अभी वो अभय योजना का तो हमको पहली बार नोटिस भी नहीं आया था. वो अभय योजना के बारे में बता रहे थे, उसका नोटिस भी नहीं आया था. उनका नोटिस जो आता है और डेली मतलब इनका इंटरेस्ट इतना पड़ता है या बजाज मतलब जो प्राइवेट वाले इनसे भी ज्यादा इनका इंटरेस्ट है. 2% इंटरेस्ट है इनका, मतलब साल का 24% का इंटरेस्ट है इनका. % है, कुछ भी फायदा नहीं हुआ हमको यहाँ पे. और मतलब यहाँ पे आना वेस्ट है.